नमस्कार मित्रांनो, भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायाचा 8वा श्लोक. पण त्याआधी या आधीच्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी काय सांगितलं हे एकदा परत बघूया. ते म्हणाले की म्हणून सदा सर्व काळ माझं स्मरण कर आणि युद्ध कर. मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी अर्पण केलीस म्हणजे अरे अर्जुना, तू मलाच प्राप्त होशील यात अजिबात संशय नाही. आता ते 8व्या श्लोकात म्हणतात, अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिंतयन्. ते सांगतात की अरे पार्था, अभ्यासयोगामुळं स्थिर झालेल्या आणि अन्यत्र न जाणाऱ्या अंतःकरणानं परमपुरुषाचं सतत स्मरण करणारा मनुष्य त्या तेजस्वी परमपुरुषाप्रतच जातो. भगवान श्रीकृष्ण सांगतात की आपण आपल्या मनाला अभ्यासाचं म्हणजेच सरावाचं प्रशिक्षण दिलं पाहिजे आणि नेहमी देवाचं ध्यान करण्याची सवय लावली पाहिजे. हा सराव ठराविक वेळी किंवा नियमित अंतरानं करायचा नसून दिवसभरातील आपल्या सांसारिक कार्यांसोबत दैनंदिन जीवनाचा अखंड भाग म्हणून सतत केला पाहिजे. आपल्या शरीरानं आपण कोणती कर्म करत आहोत हे आपल्या भविष्याला आकार देत नाही, तर आपण आपलं मन कुठे केंद्रित करतो हेच आपल्या भविष्याला खरं तर घडवतं. सांसारिक कर्तव्य पार पाडताना जर आपण आपलं मन सर्वथा पवित्र अशा देवाशी जोडलं तर आपलं मनही पवित्र होत जातं. जेव्हा एखादी व्यक्ती पूर्ण समर्पणानं सतत भक्तीमध्ये मग्न राहते तेव्हा तिचं शुद्ध झालेलं मन हळूहळू पूर्णपणे देवचेतनेत विलीन होतं. अशा आत्म्यांवर देवाची दिव्य कृपा होते जी त्यांना मायेच्या बंधनातून मुक्त करते. संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये याबद्दल सांगतात की अरे अर्जुना, अभ्यासाबरोबर चित्ताची सांगड चांगल्या प्रकारे घाल. अरे प्रयत्नांच्या बळावर पांगळा देखील पर्वत चढून जातो. त्याप्रमाणे चांगल्या अभ्यासानं तू निरंतर आपल्या चित्ताला परमपुरुषाचं ध्यान लाव. मग शरीर राहो अथवा जाओ, जे नाना गतीला प्राप्त करून देणारं आहे ते चित्त एकदा अभ्यासप्रिय झालं की मग देह आहे किंवा गेला याची आठवण कोणी ठेवायची. अरे अर्जुना, नद्यांचे ओघ सागराला मोठ्या प्रमाणावर मिळाले असता मागे काय घडत आहे हे पाहण्यासाठी परत येतात का? अरे ते तर समुद्र होऊनच राहतात. त्याप्रमाणेच ज्या स्थितीत चित्त चैतन्य रूप झालं आहे त्या स्थितीत जन्ममृत्यू नष्ट होतात, कारण ते चित्त घनानंद स्वरूप झालेलं असतं. जे ज्ञानी असतात ते ब्रह्मदृष्टीनं अमर असतात आणि देह तादात्म्य गेल्यानं मरणापूर्वीच मरण पावलेले असतात. त्यामुळे त्यांचा देह असो अथवा जावो या दोन्ही स्थितींमध्ये ते समानच असतात. अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिंतयन्. चला तर मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ह्या पुढच्या श्लोकामध्ये काय सांगतात ते ऐकण्यासाठी लवकरच भेटूया. तोपर्यंत जय श्रीकृष्ण.